नमस्कार. स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण अगदी कुरकुरीत खुसखुशीत अमरावती स्पेशल सांबार वडी अगदी सोप्या पद्धतीने नवशिक्यांनाही सहज जमेल अशी कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. सांबार वडी बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या असा मैदा घेतलेला आहे आणि पारंपरिक पद्धतीने जर केलं तर याच्यात समजा 1 वाटी मैदा घेतला तर 1 वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ असं प्रमाण घेतात. तर आपल्याला अगदी असं समोशासारखं त्याचं कोटिंग बनवायचं आहे, त्यासाठी खुसखुशीत असं, त्यामुळे मी फक्त मैद्याचा वापर करणार आहे. तर आता आपण याला मळून घेऊया. आणि ह्या मैद्यात आपल्याला तिखट वगैरे काही घालायचं नाही. आता आपण फक्त याच्यात 2 चमचे असं तेल घालूया, चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडासा ओवा घालायचा क्रश करून. हातावर असा क्रश करायचा आणि घालायचा. आणि हे तेल सगळं मैद्याला असं चोळून घ्यायचं. आणि हे मी तेल रूम टेम्परेचरचंच वापरलेलं आहे, गरम वगैरे केलेलं नाही. तर आता हे तेल सगळं आपल्या असं मैद्याला चोळून घेऊया. तेल सगळं आपल्या मैद्याला असं चोळून झालेलं आहे. तर थोडं असं पाणी घालून आता आपण मिक्स करूया. आपण चपातीला पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं. हे पहा, आपलं मैद्याचं पीठ अशा प्रकारे मळून झालेलं आहे. हे पहा, एकदम असं कडक पण नाही करायचं आणि एकदम मऊ पण नाही करायचं. आणि आता आपण याच्यावर थोडंसं अगदी असं तेल घालूया, म्हणजे आटा असा वरून सुकणार नाही. असं थोडंसं सगळीकडून लावून मळून घ्यायचं. आता आपण हे पीठ असं झाकून ठेवूया. तर आता आपण हे बाजूला ठेवूया आणि सांबार वडीसाठी लागणारं साहित्य पाहूया. सांबार वडीचं मिश्रण बनवण्यासाठी साहित्य पहा. तर इथे मी 1 छोटी वाटी असं खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. चवीपुरतं आपल्याला मीठ वापरायचं आहे. 1 चमचा खसखस, 1.5 चमचा तीळ घेतलेले आहेत पांढरे, आणि 1 चमचा बडीशोप मी अशी थोडीशी अशी क्रश करून घेतलेली आहे. आणि जेवढं खोबरं घेतलं तेवढं शेंगदाण्याचा कूट असा जाडसर करून घेतलेला आहे. शेंगदाणे मी आधी भाजून कूट करून घेतलेला आहे. आणि 1 छोट्या आकाराचा कांदा असा बारीक चिरून घ्यायचा. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कापून, ते तुमच्या आवडीप्रमाणे घेतल्या किंवा नाही घेतल्या तरी चालेल. आणि इथे अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा आमचूर पावडर आणि चिमूटभर हिंग आणि 1 चमचा अशी साखर घेतलेली आहे, कारण सांबार वडी आंबट गोड असते. आणि 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद. आणि 1 मोठी जुडी मी अशी साफ करून, फक्त कोथिंबीरीची पानं घ्यायची, देठं घ्यायची नाही. साफ करून स्वच्छ धुवून अशी चिरून घेतलेली आहे. याच्यात पाणी नको आहे आपल्याला, एकदम निथळून घ्यायची. आपल्याला सांबार वडी करण्याच्या आधी किमान अर्धा तास तरी धुवून चाळणी तशी निथळत ठेवायची. आणि तुम्हाला हवं तर एकदम बारीकही तुम्ही चिरून घेऊ शकता. मी जास्त बारीक चिरून घेतलेली नाही. तर आता आपण सारण तयार करूया. कढई तापलेली आहे, तर त्याच्यात आता आपण 1 पळी तेल घालूया. तेलाचा वापर आपल्याला जास्त नाही करायचा. तेल तापलेलं आहे, त्याच्यात घालायची अर्धा चमचा मोहरी. तर आता आपण याच्यात घालूया मिरची. आणि मिरची थोडीशी फ्राय झाली की आपल्याला त्याच्यात घालायचा कांदा. मिरची आपली थोडीशी फ्राय झालेली आहे, तर आपण कांदा घालूया. आणि कांदा चांगला आपल्याला आता गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा. हे पहा, कांदाही मस्त आपला फ्राय झालेला आहे. तर त्याच्यात आपल्याला घालायचे तीळ, बडीशोप आणि खसखस, असे तिघही एकत्रित घालायचे, म्हणजे ते सोबतच फ्राय होतात. काही भागात याच्यात आलं लसूण पेस्टही घालतात, पण काही भागात नाही घालत. आणि हे मध्यम गॅसवर मस्त असं 1 मिनिटभर असं फ्राय करून घ्यायचं. हे मस्त असं फ्राय झालेलं आहे. तर हे सगळे मसाले पाहिलेले सगळे आता एकत्रित घालायचे आणि हेही मस्त 1 मिनिटभर फ्राय करून घ्यायचे, म्हणजे साखरही त्यातली विरेल आणि चांगला आंबट गोडपणा तयार होईल.
आणि याच्यात थोडंसं आपण चवीपुरतं मीठ घालूया. मीठ आपल्या आवडीप्रमाणे घालायचं. आणि हेही मस्त असं फ्राय झालेलं आहे. तर याच्यात आता आपण खोबरं घालूया. आता आपल्याला खोबरं आणि शेंगदाण्याचा कूट सोबत घालायचा आणि हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं. आणि हे मस्त मी आता 1 ते 2 मिनिट मंद आचेवर असं मस्त फ्राय करून घेतलेलं आहे. तर याच्यात आता आपण कोथिंबीर घालूया. कोथिंबीर आपल्याला जास्त फ्राय नाही होऊ द्यायची, फक्त अशी थोडीशी मऊ पडली की गॅस बंद करायचा. आणि ह्या वडीत कोथिंबीर जरा जास्तच असते म्हणून मी जास्त घातलेली आहे. कोथिंबीर मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे आणि मी गॅसही बंद केलेला आहे. तर आता हे मिश्रण आपण ताटात काढून घेऊया आणि थंड होऊ देऊया. आमच्याकडे अशी सांबर वडी बनवतात. तुमच्याकडे जर वेगळ्या पद्धतीची बनवत असतील तेही कमेंट करून सांगा. हे पहा, सांबर वडीचं मिश्रण तयार होईपर्यंत आपलं पीठही मस्त भिजलेलं आहे. तर याचे आता आपल्याला छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे. आपल्याला जेवढी सांबर वडी करायची तेवढे असे गोळे करून घ्यायचे. हे पहा, अशा प्रकारे एवढाला असा गोळा करून घ्यायचा. तुम्हाला जेवढा हवा तेवढा तुमच्या ह्याच्यावर करून घ्या. 2 गोळे मी करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला सांबर वडी भरून दाखवते. आणि सांबर वडीची पारी मी अशी पिठावर लाटणार आहे. पिठावर लाटल्यामुळे जास्त पातळ होते. आणि तुम्हाला तेलावर लाटायची असली तर तेल लावूनही लाटू शकता किंवा अशीचही लाटू शकता. आणि एकदमच कुरकुरीत हवी असेल तर एकदमच अशी पातळ लाटून घ्यायची. हे पहा, अशा प्रकारे एवढी मी आता लाटून घेतलेली आहे. तर याच्यात मिश्रण भरूया. जेवढी आपली पारी असेल तेवढं आपण मिश्रण भरायचं. आणि मला जरा याच्यात शेंगदाण्याचा कूट आणि खोबरं जास्त आवडतं म्हणून मी जास्त घातलेलं आहे. तुम्ही असं थोडंसं कमीही वापरू शकता. आणि ह्या साईडनं पाणी लावायचं. एकदम सहज होते. आणि अशी घ्यायची, अशी वळायची आणि थोडीशी अशी हाताने अशी प्रेस करायची. तुम्हाला जर अशी गोल आवडत असेल तर गोल करा, नाहीतर मग चपटी केली तरी चालते. हाताने थोडी हलक्या हाताने प्रेस करून घ्यायची. आपली सांबर वडी तयार आहे. आणि दुसऱ्याही प्रकारे दाखवते तुम्हाला कशी करायची ते. ही पहा, पारी आपली तयार झालेली आहे. याच्यात आता आपण मिश्रण भरूया. आणि कोटिंगच्या पिठात गव्हाचं पीठ, बेसन पीठ वापरल्यामुळं चवीला अगदी छान लागते. आणि मैद्याने तितकी चवीला अशी लागत नाही, पण अगदी खुसखुशीतच होते. मैद्याने चवीला तेवढी लागत नाही, पण खुसखुशीत होते. आणि ही पहा, अशाही प्रकारे बनवतात. तुम्हाला जशी आवडेल तशी बनवा. तर आता अशा प्रकारे मी सगळ्या वड्या करून घेते. हे पहा, मी अशा प्रकारे सगळ्या सांबर वड्या तयार करून घेतलेल्या आहेत. आणि कढईत तेल तापलेलं आहे. तर आता आपण त्या तळून घेऊया. तेल मध्यम गरम आहे. तर आता आपण त्याच्यात सांबर वडी सोडून घेऊया. एकदम कडकडीत असं तेलात सोडायची नाही. जेवढ्या मावतील तेवढ्या आपण याच्यात सोडून घेऊया. आणि ह्या मध्यम गॅसवर आता आपल्याला आलटपलट करून तळून घ्यायच्या. एका अंगानं जरा तळलेले आहेत तर आपण अशा पलटून घेऊया. आलटपलट करून खरपूस अशा गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या.
मग सांबारवडीचं कोटिंग असं मस्त समोशासारखं खुसखुशीत असं होतं. चवीलाही खूप छान लागतात. सांबारवडी आता मस्त तळलेली आहे. हे पहा रंगही असा छान आलेला आहे. हे पहा मस्त अशी. आणि आपली सांबारवडी तेलात सुटलेलीही नाही एकही. तर आता आपण ह्या काढून घेऊया. आणि या सांबारवड्या 10 ते 15 दिवस याला काही होत नाही. प्रवासातही आपण नेलं आणि घरीही जास्त कमी करून ठेवल्या तरीही काही होत नाही. शाही सांबारवड्या आता आपण तळून घेऊया. शाही आपल्या वड्या तळलेल्या आहेत. तर आता आपण त्याही काढून घेऊया. अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत मस्त अशी सांबारवडी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे पहा. अगदी खुसखुशीत. आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.